हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन. तर बघा, मी तुमच्यासाठी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे. बघा, उंची आपली 13.5 आहे, छातीची घडी आपली 10ची आहे, शोल्डर व मुंडा आपला 5 आहे. बघू शकताय तुम्ही, गळा रुंदी मी 2 किंवा 2.25 घेते, एवढीच घेऊन मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मी इथं गळ्याची उंची 10 घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता एक बॉक्स तयार करून घेणार आहे. गळा खूप सुंदर आहे आणि ट्रेंडिंग आहे, अगदीच सुंदर असा आहे. बघू शकता, इथं थोडासा खालच्या साईडला मी पानाचा आकार दिलेला आहे. इथून थोडंसं असं परत बाहेर घ्यायचं आहे व परत कपडा फिरून येते, इथं परत पानाचा एक शेप देऊन देणार आहे. बघू शकता, मी थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, अशा पद्धतीने आणखीन थोडंसं डार्क करते. बघा, इथून बाहेर घ्यायचं आहे, परत इथून आत, आणि इथं थोडासा पानाचा शेप आणि जरासा मोठा घेते. बघू शकता तुम्ही, इथे खाली असा पानाचा शेप घेतलेला आहे. बघा, किती सुंदर नेक डिझाईन आपली झालेली आहे, जशी आपण ड्रॉ केलेली आहे अगदी तशी छान अशी कटिंग करून घ्यायची. जे कोपरे आहेत ते कटिंग करताना कोपरे अगदी व्यवस्थित आली पाहिजे, जेणेकरून कोपरे कटिंग मध्ये व्यवस्थित आले तर आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम नाही. शिवताना पण कोपरे येतील, परत लेस लावताना सुद्धा कोपरे व्यवस्थित येतील. त्यामुळे कटिंग करताना कोपरे व्यवस्थितच कटिंग करायचे. बघा, किती सुंदर असं आपलं गळा कटिंग झालेला आहे. बघू शकताय किती सुंदर दिसत आहे. तर असाच आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. जे मेन फॅब्रिक आहे, बघा किती सुंदर दिसते. मेन फॅब्रिक वरती व्यवस्थित असा गळा पसरून घेतला. ही सवची बाजू आहे, त्याच्यावर उलट घेऊन आपल्याला गळ्याला सुया लावून घ्यायच्या आहेत. पूर्ण गळ्याला 3-4 ठिकाणी अगदी व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या, जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक व अस्तर वेगळं नाही झालं पाहिजे. अगदी व्यवस्थित सेट बसेल असं आपल्याला झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही, 5 इंचाचं मार्जिन पकडत जसा गळा आहे फक्त तसा डाव्या हाताने आपल्याला कपडा सरकवायचा. बघा, इथं कोपरा आला, फ्री खाली घातली, कपडा फिरवून घेतला, परत आहे तसा पानाचा शेप मी देऊन घेते. परत इथं कोपरा आला, फ्री खाली ठेवली, परत कपडा फिरवून. बघा, प्रत्येक कोपऱ्याला ते सेम पोझिशन करायची. बघा, इथं कोपरा आलेला आहे, फ्री खाली ठेवली, कपडा फिरवला व परत टिप मारून घ्यायची. सेम पोझिशन प्रत्येक कोपऱ्याला आपल्याला ते सेम पोझिशन करत आपल्याला संपूर्ण गळा असा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. कोपरे खूप महत्वाचे आहेत. कोपरे शिवताना व्यवस्थित कोपरे काढला तर आपल्याला व्यवस्थित दाबटीप मारता येईल व लावल्या कटिंग केल्यानंतर सुद्धा व्यवस्थित कोपरे आपले फिनिशिंग मध्ये येतील. त्यामुळे कोपरे शिवताना व्यवस्थित शिवणे खूप गरजेचं आहे. बघा, जशा लावल्या होत्या तशा सुया काढून घेतल्या. मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं अस्तर बरोबर सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपल्या गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. त्यामध्ये कटिंग करणे खूप गरजेचं आहे आणि अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित असं आपलं फोल्ड होतं. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. जिथं कोपरा आहे तिथं व्यवस्थित कट्स करायचाच आहे, कारण कोपऱ्यात व्यवस्थित कट करायचं. कट करताना जे टीप मारली आहे ती टीप उस्तरणार नाही किंवा कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला छोटे छोटे असे कट्स द्यायचे. कट्स दिल्यामुळे काय होतं, अस्तर आपल्या व्यवस्थित आपल्या बाजूला फोल्ड होतो. कमरपट्टी सुद्धा मी डायरेक्टच स्टिच करून घेणार आहे. कमरेकडच्या भागाला अशी मी टीप मारून घेतलेली आहे. गळ्याच्या व कमरेच्या बरोबर मध्य सेंटर मध्ये हात घालून आपल्याला अस्तर उलट करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, व्यवस्थित असं अस्तर मी उलट करून घेतलेलं आहे. सगळे कोपरे अगदी व्यवस्थित बाहेर काढून सुईच्या टोकाने अगदी व्यवस्थित कोपरे सगळे बाहेर काढून मी घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, अगदी फिनिशिंग मध्ये असं आपलं ब्लाऊज फोल्ड करून झालेलं आहे. बघू शकता, अगदी काठावरून अशी आपल्याला संपूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, आपल्या गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल.
बघा इथं कोपरा माझा आत गेलेला आहे, तो सुईच्या साहाय्याने मी परत बाहेर काढून घेतलेला आहे. बघू शकताय इथं कोपऱ्यात सुई खाली ठेवायची, कपडा फिरवायचा व परत टीप मारायची. प्रत्येक कोपऱ्यात असंच करायचं. अशी टीप मारल्यामुळे खूप सुंदर असं आपल्या गळ्याला लुक येतो व कोपरे सुद्धा खूप छान दिसतात. बघा सगळे मी तसेच करून घेणार आहे. गळ्याला खूप सुंदर लुक येतो. बघू शकता तुम्ही. सुंदर अशी आपली दापटीप मारून झालेली आहे. बघू शकता गळ्यात खूप सुंदर असं गळ्याला फिनिशिंग आलेलं आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहे. बघा आता कमरेकडच्या बाजूला सुद्धा तशीच आपल्याला दापटीप मारून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही. फॅब्रिक अस्तर एकसारखं व्यवस्थित असं ते टीप टाकून जॉईन करून घ्यायचं आहे. आता जे फॅब्रिक व्यवस्थित आहे ते अगदी काठावरून असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं. अगदी अस्तरच्या लेवलला सगळं व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं कटिंग करून झालेलं आहे. बघा पाठीतले व्यवस्थित अशी 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची डबल टिप टाकून टक्स मारून घ्यायची आहे. बघू शकता बाजूला सुद्धा मी अशी टक्स मारून घेतलेली आहे. बघा आपलं किती सुंदर असं गळ्याचं फिनिशिंग, गळ्याचं लुक आलेलं आहे. बघू शकताय. आता मी अशी मल्टी कलरची लेस घेतलेली आहे, कारण साडी मल्टी कलर मध्येच आहे. त्यामुळे एक साईडला मल्टी कलर व एक साईडला गोल्डन कलरची अशी लेस घेऊन मी अगदी काठावरून जसा गळा आपला आहे अगदी तसा त्याच पद्धतीने फक्त लेस अशी अटॅच करून घेणार आहे. बघा इथं आपला कोपरा आला, हे खाली ठेवली, कपडा फिरवला, परत कपडा बाहेर काढला, थोडीशी लेस फोल्ड केली व परत टीप मारायला चालू केली. अशी प्रत्येक ठिकाणी कोपऱ्याच्या ठिकाणी प्रत्येक कोपऱ्याला आपल्याला थोडीशी लेस फोल्ड करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जसं आपल्यावर ऑलरेडी आपण शिलाई करून कपड्याचा जो कोना बाहेर काढलेला आहे अगदी तसाच लेस अटॅच केल्यानंतर कपड्याचा कोना निघावा किंवा कोना दिसावा यासाठी ही स्टेप करणे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा इथं परत थोडीशी लेस मी फोल्ड केली आणि जसा आहे तसाच त्याच पद्धतीने फक्त लेस अटॅच करून घ्यायची. बघा इथं कोपरा आला, कपडा बाहेर काढला, थोडीशी लेस फोल्ड केली व परत टिप मारायला चालू केली. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला मी अशी लेस अटॅच करून घेणार आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. मी शक्यतो करून ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट लेस वापरते, जेणेकरून ब्लाऊजला खूप सुंदर कॉन्ट्रास्ट लेस लावल्यामुळे लुक येतो व लेस कॉन्ट्रास्ट असल्यामुळे खूप सुंदर अशी ब्लाऊजवर उठून दिसते. यासाठी शक्यतो करून मी सगळ्यांना ॲडवाइस करेन की तुम्ही ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट लेस वापरा. बघू शकताय तुम्ही, व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला किती सुंदर असं आपल्या लेसमुळे ब्लाऊजचा लुक आलेला आहे. ब्लाऊज खूपच लाईट कलरचा आहे आणि लेसमुळे ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक आलेलं आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला सुंदर अशी लेस अटॅच करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही. बघा खूप सुंदर असं दिसत आहे. आता हे आपले ब्लाऊजचे काट आहेत, जे ब्लाऊज पिसाचे काट आहेत भाई कट करून शिल्लक राहिलेले, त्याच्यात मी असे 2 पार्ट करून घेते. 1-1 इंचाचा करून घेणार आहे. अशी डबल फोल्ड मारून अशी छोटीशी 5 इंचाची पट्टी तयार करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही.
अशी 5 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे. बघा, त्याच्यावरून डबल टिक मारून घ्यायची. अशी पद्धतीने मी दुसरी सुद्धा पट्टी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता दोन्ही पट्ट्या आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने मी अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आता ही अशी पट्टी आपल्याला अटॅच करायची आहे. दुसरी सुद्धा तशीच आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला पट्टी अशी अटॅच करून घ्यायची आहे. अशा सगळ्या पट्ट्या चारी बाजूच्या मी व्यवस्थित अशा अटॅच करून घेते. बघू शकताय तुम्ही. असं क्रॉसमध्ये मी पट्ट्या सगळ्या व्यवस्थित अटॅच करून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. किती सुंदर असं आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. बघा, आपल्या पट्ट्या सुद्धा अटॅच करून झालेल्या आहेत. हे धागे बीर आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. ह्या ब्लाऊज आणखी थोडा लुक येण्यासाठी मी असं सुंदर असं इथं फुल तयार करून घेणार आहे. एक 1.5 इंचाची डबल फोल्ड अशी मी पट्टी करून कट करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि एक डबल पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे आणि अशा छोट्या 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 फक्त सुईत आपल्याला प्लेट्स पाडत अटॅच करत जायचं आहे. बघू शकता आपण धावतीत म्हणा किंवा छोट्या प्लेट्स म्हणा असे फक्त सगळी प्लेट्स टाकत टाकत आपल्याला फुल छान पैकी आपलं कापडाचं तयार करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. खूपच सुंदर असं आपल्याला लुक येणार आहे ह्या फुलापासून आपल्या डिझाईनला. बघा, आता ही सगळी टिपणी अशी ओढून घेतलेली आहे. अगदी कडक अशी ओढून घ्यायची आहे जोरात आणि दोन्ही टोकं एकत्र करून ते परत अटॅच करून उलट्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. बघू शकताय ते एकदम टाईट असं आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपलं फुल अटॅच झालेलं आहे. बघू शकता अगदी सुंदर फुल तयार झालेलं आहे. इथं सुंदर फुल आपण अटॅच करून इथे घेते. बघू शकताय तुम्ही. बघा, इथे सुंदर फुल असं आपलं अटॅच करून झालेलं आहे. त्याच्यावर हा छोटासा असा बटर क्यूब्स आणि ठेवून घेणार आहे. हे फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा असणार आहे. खूपच सुंदर अशी आपले ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. तर असेच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन तुम्हाला बघायला आवडत असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.